सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 15. तिला कळतच नव्हतं की प्रियांश असा का वागत आहे. तिला वाटले की कदाचित त्याचे हात दुखून आले असतील किंवा त्याच्या डोळ्यात काही गेले असेल. कचरा वगैरे साफ करण्यासाठी गाडी थांबवली असेल. ती त्याच्याकडे बघत नव्हती, त्यामुळे त्याला काय विचारावे हे तिला समजत नव्हते. 5 मिनिट झाले. शेवटी प्रिया गाडीवरून खाली उतरली आणि खालीच उभी राहिली. प्रिया गाडीवरून खाली उतरलेली आहे असे बघितल्यानंतर तो सुद्धा गाडीवरून खाली उतरला आणि शेजारीच उभे असलेल्या एका उंच झाडाच्या सावलीखाली गाडी लावली. तोही तिथे जाऊन गाडीच्या सीटवर जाऊन बसला, तिच्यापासून थोडे अंतरावर. प्रिया जिथे गाडी त्याने उभी केलेली होती तिथून थोड्या अंतरावर उभी होती, परंतु प्रियांश आपल्याकडे बघत आहे हे तिला जाणवत होते. प्रियांश एकटक तिच्याकडे बघत होता. प्रियाने तिरप्या डोळ्यांनी बघितले. आता सुद्धा प्रियांश एकटक आपल्याकडे बघत आहे. मनातली मनात विचार केला, तुला बघायचे तितके बघ मला, त्याने काही फरक पडत नाही, मला भीतीसुद्धा वाटणार नाही आणि मला तुझ्याबरोबर प्रेमसुद्धा वाटणार नाही. मी हसणारसुद्धा नाही, मी बोलणारसुद्धा नाही. असा विचार करून ती एकदम आपल्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव न आणता जशी उभी होती तशीच उभी राहिली. प्रियांश आपल्याकडे पाहत असला तरी आपल्याला काही त्याचा फरक पडत नाहीये असे जरी प्रिया भासवत असली तरी मात्र आता तिला एका जागी उभे राहणे फार कठीण झाले होते. तिने मागे वळून बघितले तर तिला एक मोठा दगड दिसला. प्रिया त्या दगडावर जाऊन बसली. 2-3 आवारा मुलांच्या गाड्या तिला लांबूनच येताना दिसल्या. ती थोडी घाबरली. आता आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण आपल्याबरोबर आपला नवरा लांब जरी असला तरी आहे आणि तो आपल्याला नक्कीच वाचवणार याची खात्री तिला होती. मी येऊ का दगडावर बसायला? एक मुलगा मोठ्यानं ओरडून म्हणाला. प्रियाने त्याच्याकडे रागाने बघितले आणि त्यानंतर प्रियांशकडे बघितले. प्रियांशने काहीच घडले नाही असे चेहऱ्यावर हावभाव आणले. दुसरा मुलगा त्या दगडाजवळ गाडी नेत म्हणाला, ए चल, मी पोहोचवतो ना तुला तुझ्या घरी, बस माझ्या गाडीवर. प्रियाने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र समोर काढत त्याला दाखवले. बोलली, काहीच नाही. मंगळसूत्र बघताच तो म्हणाला, आम्हाला मंगळसूत्र नको, तू पाहिजे. तुला पाहिजे अजून? मी घेऊन देतो. चल ए बस, तुला हवे तेवढे मंगळसूत्र मी घेऊन देतो, तुझ्या गळ्यात बांधून देतो, मग तर चालेल ना? तो मुलगा हट्टालाच पेटला होता. प्रिया प्रियांशकडे रागाने बघत म्हणाली, तुम्हाला कसं काही वाटत नाही? इथे हे मुलं मला इतकं काही काही बोलत आहे, तुमच्या समोर मला छेडत आहे आणि तुम्ही असे शांत कसे काय बसू शकता? या इकडे या, यांना रागवा तुम्ही. मी कशाला तिकडे येऊ? मी तुला तेव्हा बोललो होतो इकडे ये, आली का? मग मी कशाला येऊ? तुला यायचं असेल तर तूच ये इकडे. प्रियांश तिच्याकडे न बघताच बोलला. प्रिया उठून त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली. तिने आपली बॅग उचलली आणि जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात तिथेच गाडीवर बसलेला एक गुंड त्याने दुसऱ्या बाजूने ती बॅग पकडली. त्यामुळे प्रियाला पुढे सुद्धा जाता येत नव्हते. प्रिया त्याला मोठ्यानं म्हणाली, बॅग सोड, नाहीतर त्याच बॅगने तुला मारते मी. तो मुलगा जोरजोरात हसू लागला. तू मला मारले ना? तरी मला असे वाटेल की मला जणू काही फुलांच्या पाकळ्यांनी कुणीतरी आंघोळ घालत आहे. एक मुलगा तिला पाहून म्हणाला. असं का? मग तुला चांगलंच फुलांच्या पाकळ्यांनी आंघोळ घालते. असं म्हणत प्रियाने आपल्या पायातील चप्पल काढली आणि त्या मुलाला जोरजोरानं मारायला सुरुवात केली. लगेच दुसऱ्या गाडीवरची मुलं सुद्धा खाली उतरायला लागले. तिने चप्पल खालीच ठेवली आणि आता हातांनी डायरेक्ट जोरजोरात कराटे करतात तसे कराटे करत त्यांना मारू लागली.
प्रियांश अचंबित होऊन तिच्याकडे पाहू लागला. अरे बापरे, मला तर माहीतच नव्हते प्रियाला कराटे पण येतात. प्रिया जोरात त्या मुलांना मारत होती आणि ते मुलं जोरात ओरडत होते. त्यातील एक जण पटकन गाडीवर बसला, गाडी चालू केली. दुसरा लगेच त्या गाडीला लटकला. त्यानंतर असे करत करत ते तिघे चौघे मुलं पटापट गाडीवर बसले आणि तिथून निघून गेले. प्रियाने फक्त रागाने पुन्हा एकदा प्रियांशकडे बघितले आणि म्हणाले, तुम्हाला काय वाटलं मी माझा बचाव करू शकत नाही? माझंच काय, मी तुमचा सुद्धा बचाव करू शकते. तुम्हाला फक्त कोणी गुंडांनी नाही छेडलं पाहिजे. मग बघा, हात तोडून त्याच्या हातात देते. प्रियेशने हसतच तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, त्याचा हात तोडल्यानंतर तू त्याच्या हातात कसा काय देणार आहे तेच मला समजत नाही. प्रिया बोलण्याच्या आवेगामध्ये खरंच चुकीचं बोलून गेली होती. ते तिला तेव्हा लक्षात आलं आणि मग तिला सुद्धा हसू आलं. परंतु आपलं हसू आवरत ती पुन्हा त्याच दगडावर जाऊन बसली. ओ कराटे चॅम्पियन प्रिया देवी, अजून राग गेला नाही का? इथे रात्रभर बसायचा विचार आहे वाटतं तुमचा. हसा जरा, बोला जरा नवऱ्याशी. नंतर नवरा तुम्हाला नेहमी नेहमी भेटणार नाही. गेला एकदा तिकडे आश्रमशाळेत की आठवडाभर मी येणार नाही. मग रविवारची वाट बघावी लागणार आहे तुम्हाला. आहे तोपर्यंत जरा किंमत करा त्याची. प्रियांश बोलायला लागला. प्रियाने अतिशय अविश्वासाने त्याच्याकडे बघितले, पण तरीसुद्धा ती काही बोललीच नाही. परंतु तिच्या चेहऱ्यावरची काळजी ओळखू येण्यासारखी होती. त्याने सहज आपल्या गाडीचा हॉर्न जोरात वाजवला, एखाद्या म्युझिक गाण्यासारखा. लगेच त्याला थोडं लांबूनच, पण तसाच दुसऱ्या गाडीचा हॉर्न अगदी त्याच पद्धतीने गाण्यासारखा वाजला. प्रिया अतिशय आश्चर्याने प्रियांशकडे बघायला लागली. यावेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू होते. गाडीचा हॉर्न वाजल्यामुळे प्रिया आपल्याशी निदान हसली तरी, म्हणून पुन्हा प्रियांशने अगदी त्याच पद्धतीने गाडीचा हॉर्न वाजवला. पुन्हा लांबून त्याला प्रतिसाद देताना कुणीतरी अगदी त्याच पद्धतीने गाडीचा हॉर्न वाजवला. यावेळेस मात्र प्रियांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याला जणू काहीतरी गोष्टीची आठवण आली आणि त्याचा चेहरा फार उतरला. प्रियांश प्रियाला म्हणाला, प्रिया लवकर चल इथून, मी तुला हात जोडतो बाई. लवकर चल. तू ऐकलं ना, मी जसा गाडीचा हॉर्न वाजवत आहे असाच गाडीचा हॉर्न माझ्याबरोबर इथे कोणीतरी वाजवत आहे. तुला माहिती नाही, हे फार वाईट आहे. चल लवकर बस, लवकर गाडीवर. त्याच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव आणि ज्या पद्धतीने तो घाबरत होता त्या पद्धतीने नक्कीच काहीतरी घाबरण्यासारखी गोष्ट आहे असे प्रियाला जाणवली होती. ती घाबरणाऱ्या लोकांमधली मुळीच नव्हती. तिच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. असे नक्की काय आहे की ज्यामुळे प्रियांश एवढा घाबरून गेला? आता तर तिला काहीही करून नक्की ते काय आहे ते बघायचे होते. ती उठलीच नाही, होती तिथेच बसलेली होती. प्रियांश एकदम जोरात ओरडून बोलला, प्रिया, मी शेवटचं विचारतोय तुला, तू येत आहेस की मी जाऊ? प्रिया दगडावरती बसली आणि दगडासारखीच वागत होती. ती उठलीच नाही. शेवटी त्याने गाडी चालू केली. त्याला वाटलं आता तरी प्रिया घाबरेल. त्याने पुन्हा तिच्याकडे रागाने बघितले. तुला यायचे आहे की नाही? प्रिया तशीच बसलेली आहे. हे बघितल्यानंतर आता मात्र त्याला फार राग आला आणि त्याने गाडी थोडी पुढे नेली. तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, मी जातो, बस इथेच आता. प्रियांची गाडी थोडी पुढे जात नाही तेवढ्यात मागून एक स्कूटीवर मुलगी भरधाव वेगानं आली. प्रियांच्या गाडीजवळ तिने गाडी थांबवली. प्रियांची गाडी तिला बघताच थांबली. प्रियांशने तिच्याकडे बघितले. त्याचा चेहरा फार दुःखी झालेला होता.
त्याने डोळ्यावर गॉगल लावलेला होता तो तसाच ठेवला. त्याने एकदा त्या मुलीकडे बघितले. ती मुलगी एकटक त्याच्याकडे बघत होती. प्रियांश आणि ती मुलगी बराच वेळ एकमेकांना बघत होते. काहीच बोलत नव्हते, परंतु जणू काही फार दिवसांपासून त्यांची ओळख होती आणि आता बऱ्याच दिवसांनी त्यांची पुन्हा भेट झालेली आहे. ते असे दोघे स्थितीमध्ये होते की ते एकमेकांना कडकडून मिठीसुद्धा मारू शकत नव्हते किंवा एकमेकांशी भांडू सुद्धा शकत नव्हते. प्रिया लांबून हे सर्व काही बघत होती. तिला कळतच नव्हते ही मुलगी कोण आहे आणि प्रियांश तिच्याशी बोलत का नाही आहे. परंतु प्रियांचा चेहरा तिला बघताना दुःखी का झाला? हॉर्न वाजवणारी भयानक गोष्ट म्हणजे ही मुलगी होती का? याबद्दल तिला काळजी वाटू लागली. प्रिया उभी राहिली, बॅग हातात घेतली आणि मीच जाते. त्या मुलीला विचारते, कोण ग तू? माझ्या नवऱ्याकडे अशी एकसारखी बघणारी? तुझा हक्क तरी काय आहे माझ्या नवऱ्याला असं बघण्याचा? आणि तिला प्रियांशला सुद्धा विचारायचे होते, हे काय प्रकरण आहे? ही कोण मुलगी आहे आणि ही तुम्हाला बघून अशी शांत उभी का? ती मुलगी प्रियांशला काहीतरी म्हणाली आणि प्रियांशने प्रियाकडे बोट दाखवले. त्या मुलीने प्रियाकडे बघितले. प्रिया आपल्या दिशेनं येत आहे असे त्या मुलीला दिसताच त्या मुलीने आपली स्कूटी स्टार्ट केली आणि निघून गेली. ती मुलगी अनोळखी होती आणि ती निघून गेली तरीसुद्धा प्रियांश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जोपर्यंत बघता येईल तोपर्यंत बघत होता. हे बघून प्रियाला फार राग येत होता. ती रागामध्ये त्याच्याजवळ आली आणि तिने तो आपल्याकडे बघत नाही आहे असे बघितल्यानंतर एका हाताने त्याचा चेहरा आपल्या हातात धरून स्वतःकडे वळवला आणि रागाने त्याला विचारले, ही मुलगी कोण आहे? मला माहीत नाही, प्रियांशने उत्तर दिले. तुम्हाला खरंच माहिती नाही ही मुलगी कोण आहे? मग ती तुमच्याकडे एकटक का पाहत होती? तुम्ही तिच्याकडे का पाहत होतात? तिला काहीतरी तुमच्याशी बोलायचे होते, भांडायची होते. ती काहीच बोलत नव्हती. त्यानंतर मग ती काहीतरी बोलली. तुम्ही माझ्याकडे बोट दाखवले. तिने पुन्हा तुमच्याकडे बघितले आणि मी तुमच्याकडे येत आहे असे बघितल्यानंतर तिने गाडी स्टार्ट केली. ती निघून गेली. याचा अर्थ तुमची एकमेकांची ओळख आहे. खरं सांगा, ती मुलगी तुमची कोण आहे? तुमचा आणि तिचा काय संबंध आहे? प्रिया संशयाने प्रियांशकडे बघत होती. अगं बाई, खरं सांगतो, मला माहीत नाही ती मुलगी कोण होती. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.